नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 18 मे. मित्रांनो, आज एक कमी दाबाचे क्षेत्र कर्नाटक राज्यातून अरबी समुद्रात येण्याची शक्यता असून सदर हे क्षेत्र अरबी समुद्रात आल्यानंतर त्याचे रूपांतर चक्राकार वाऱ्यात होऊन ते काही दिवस कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात राहण्याची शक्यता असून त्याचे दिनांक 23 मे रोजी परत त्याचे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील. सदर हे क्षेत्र बरेच दिवस अरबी समुद्रात राहण्याची शक्यता असून ते उत्तर दिशेत सरकत दिनांक 31 मे किंवा 1 जून रोजी त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन सदर डिप्रेशन उत्तर दिशेत सरकत दक्षिण पूर्व गुजरात भागातून मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता सध्या वाटते आहे. वातावरणातील बदलामुळे याच्या जाण्याच्या मार्गात बदल होऊ शकतो. तसा बदल झाल्यास आपणास पुढे सांगितले जाईल. कारण या काळात दक्षिण पश्चिम मान्सून अरबी समुद्रात केरळ राज्यामध्ये येत असल्यामुळे वातावरणात बरेच बदल होत असतात. तसेच आज राज्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. अधूनमधून वाऱ्याचा वेग कमी जास्त होत राहील. त्यापैकी दुपारनंतर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, अहिल्यानगर या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज कोकणात तसेच पुणे, सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच बेळगाव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज मुंबई उपनगरात तसेच नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर तसेच पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा पावसासंबंधी दिलेला भाग सोडून जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या दिलेल्या जिल्ह्यांपैकी किंवा दिलेल्या भागापैकी जर काही एखादे दुसऱ्या ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच उद्या दिनांक 19 मे रोजी सांगली जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. अचानक वातावरणातील बदलामुळे या दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो. तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच स्थानिक वातावरणानुसार बऱ्याच जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. त्याबाबतची माहिती उद्याच्या अंदाजात दिली जाईल. तसेच आज खानदेश, विदर्भात तसेच मराठवाडा या विभागात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. काही एखादे दुसरे ठिकाणी तापमान 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. तसेच सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यात उष्णतेची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहील. तसेच मुंबई व उपनगरात कोकणात साधारण तापमान 33 ते 35 अंशादरम्यान राहील. तसेच कोकणात उष्ण व दमट हवामान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान साधारण 38 ते 40 अंशादरम्यान राहील. तसेच काल राज्यात सर्वाधिक तापमान अकोला व वर्धा येथे 46 अंश इतके नोंदले गेले आहे.
तसेच सोलापूर येथे या हंगामातील पहिल्यांदा तापमान 44 अंश एवढे नोंदले गेले आहे. तसेच उद्यापासून राज्याच्या पश्चिम भागाकडून भाग बदलत उष्णतामानात घट होत जाण्याची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण माझे अंदाज पाहतात, त्यापैकी बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे, परंतु अजून बरेच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले दिसून येत नाही. तरी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, त्यामुळे मला हवामान अंदाज देण्यात उत्साह वाटेल. तरी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो. ज्यांनी माझ्या हवामान अंदाजाला आजपर्यंत सबस्क्राईब व लाईक केले आहे त्या सर्वांचे आभार. तसेच फेसबुकवर ज्यांनी आत्तापर्यंत लाईक केले आहे त्यांचे पण आभार. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.